नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सर्वप्रथम S9च्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. मुंबईसह ठाण्यात रंगली दिवाळी पहाट. ठाण्यात रांगोळी प्रदर्शनातून सामाजिक प्रबोधन. S9च्या सर्व दर्शकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. मी S9च्या सर्व प्रेक्षकांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो, चॅनलला शुभेच्छा देतो आणि या विभागातील नागरिकांना, भांडूपमधील सर्व रहिवाशांना ही दीपावली सुखाची, समाधानाची, भरभराटीची, यशाची, आनंदाची जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही दिवाळी ठाण्यातल्या तमाम नागरिकांना सुखाची, समृद्धीची व भरभराटीची जावो. जे क्लस्टरचं चालू आहे त्या क्लस्टरच्या बाबतीत सरकारकडनं आशादायी भूमिका येऊ दे आणि ठाण्यातल्या प्रशासनाकडनं चांगली भूमिका येऊ दे, जेणेकरून सर्वच लोक एका चांगल्या घरामध्ये जातील, सर्वच लोकांची लिव्हिंग स्टाईल एक टाईपची होईल, हीच शुभेच्छा. S9च्या प्रेक्षकांना रिपब्लिकन पक्षाच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा. मुलुंड आणि भांडूप येथील प्रेक्षक दिवाळी याला सुख, समृद्धीची आणि भरभराटीची यावो हीच अपेक्षा. सर्व ठाणेकर नागरिकांना, माझ्या बंधू भगिनी व माझ्या ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळातल्या सगळ्या विद्यार्थींना व शिक्षक, मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा देतोय. दिवाळी आणि नूतन वर्षांच्या मी त्यांना शुभेच्छा देईन पुन्हा गाडगीळ आणि कंपनीतर्फे. तसंच सेतू साप्ताहिक आणि S9 न्यूज चॅनलला सुद्धा मी शुभेच्छा देतो दिवाळीच्या. दिवाळी संध्याचे औचित्य साधून उन्नती गार्डन येथे विहंग ग्रुपच्या वतीने गीत उत्सवाचे आयोजन. दिवाळी संध्याचे औचित्य साधून विहंग ग्रुप व युवा सेनेच्या वतीने गीत उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या गीत उत्सवाचे सूत्रसंचालन नरेंद्र बेडेकर यांनी केले. तसेच अनेक नृत्य तारांगणांनी येथे उपस्थित राहून विविध प्रकारची नृत्य सादर केली. यावेळी नगरसेविका परिषा सरनाईक, नगरसेविका विमलताई भोईर यांसह इतर मान्यवर येथे उपस्थित होते. परिसरातील स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून गीत उत्सवाचा आस्वाद घेतला. लावणी, पोवाडा, भक्तिगीतांचे येथे सादरीकरण करण्यात आले. तर प्रेक्षक या गीत उत्सवात तल्लीन झालेले दिसून आले. विविध प्रकारचे सांस्कृतिक नृत्य, हास्यकला या उत्सवांतर्गत सादर केल्या गेल्या. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. गडकरी रंगायतन येथे मराठी सिने कलाकारांच्या उपस्थितीत रंगात रंगली दिवाळी. सभागृह नेते नरेश मस्के यांच्या वतीने गडकरी येथे दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले होते. मराठी संगीताच्या सुरांनी ही दिवाळी पहाट रंगली होती. तर झी मराठी वाहिनीवरील होणार सुनमी या घरची या मालिकेतील सर्वांची लाडकी व्यक्तिरेखा म्हणजे श्री आणि जान्हवीची जोडी. ही भूमिका साकारणारे शशांक केतकर व तेजश्री प्रधान यांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून प्रेक्षकांशी मनमोकळेपणे संवाद साधण्याचा प्रयत्न केला.
मालिका करत असताना आलेले अनेक अनुभव आठवणींना दोघांनी अनुभवांचे कथन करत उजाळा दिला। यांच्या उपस्थितीत व सुरमई गाण्यांच्या मैफिलीने दिवाळी पहाट ही चांगलीच रंगली होती। प्रेक्षकांनीही मोठ्या उत्साहाने येथे उपस्थित राहून दिवाळी पहाट साजरी केली। सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे। S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची। S9च्या सर्व दर्शकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। मी S9च्या सर्व प्रेक्षकांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो, चॅनलला शुभेच्छा देतो आणि या विभागातील नागरिकांना, भांडूपमधील सर्व रहिवाशांना ही दीपावली सुखाची, समाधानाची, भरभराटीची, यशाची, आनंदाची जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। ही दिवाळी ठाण्यातल्या तमाम नागरिकांना सुखाची, समृद्धीची व भरभराटीची जावो। जे क्लस्टरचं चालू आहे त्या क्लस्टरच्या बाबतीत सरकारकडनं आशादायी भूमिका येऊ दे आणि ठाण्यातल्या प्रशासनाकडनं चांगली भूमिका येऊ दे, जेणेकरून सर्वच लोक एका चांगल्या घरामध्ये जातील, सर्वच लोकांची लिव्हिंग स्टाईल एक टाईपची होईल, हीच शुभेच्छा। S9च्या प्रेक्षकांना रिपब्लिकन पक्षाच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा। मुलुंड आणि भांडूप येथील प्रेक्षक दिवाळी यांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो हीच अपेक्षा। सर्व ठाणेकर नागरिकांना, माझ्या बंधू भगिनी व माझ्या ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळातल्या सगळ्या विद्यार्थी, विद्यार्थिना व शिक्षक, मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा देतोय। दिवाळी आणि नूतन वर्षांच्या मी त्यांना शुभेच्छा देईन पुन्हा गाडगीळ आणि कंपनीतर्फे। तसंच सेतू साप्ताहिक आणि S9 न्यूज चॅनलला सुद्धा मी शुभेच्छा देतो दिवाळीच्या। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा, आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना। यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती।
अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आम्ही विक्रोळीकर संस्थेतर्फे भव्य दीपावली संध्या संपन्न। आम्ही विक्रोळीकर या संस्थेतर्फे नागरिकांसाठी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर भव्य संगीतमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। विक्रोळी पूर्वच्या विकास हायस्कूलच्या पटांगणात हा कार्यक्रम सादर करण्यात आला। विक्रोळीत प्रथमच अशा भव्य सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात आज होणार असून मी यावर्षी या कार्यक्रमातील श्रीयानी जान्हवी, शशांक केतकर आणि तेजस्वी प्रधान यांची उपस्थिती सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र बनली होती। श्रीयानी जान्हवी या लोकप्रिय जोडीला पाहण्याकरिता विक्रोळीकरांची तुडुंब गर्दी झाली होती। या कार्यक्रमाचे हे पहिलेच वर्ष असूनही विक्रोळीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे भारावून गेल्याचे आयोजक उदय सावंत व विकास पारकर यांनी सांगितले। या कार्यक्रमांतर्गत आमदार मंगेश सांगळे यांचा सत्कार करण्यात आला, तर विक्रोळीचे उद्योजक भास्कर विचारे यांनाही सन्मानित करण्यात आले। तसेच इतर मान्यवरांचाही येथे सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाबद्दलची अधिक माहिती उदय सावंत यांनी S9शी बोलताना दिली। तर सांस्कृतिक केंद्र म्हणून दादर आणि ठाण्याचाच लौकिक असल्याचे दुःख आयोजक विलास पारकर यांनी सांगितले। तर विक्रोळीलाही येत्या काही वर्षात सांस्कृतिक केंद्र म्हणून उदयास आणण्याचा मानस विलास पारकर यांनी केला आहे। आम्ही विक्रोळीकर ही संकल्पना मुळात आम्ही जी राबवलेली आहे त्याचा मूळ उद्देश हाच आहे की माझे मित्र उदय सावंत आणि आम्ही आणि माझे सहकारी या सर्वांनी मिळून आम्ही एक असा संकल्प मांडला की विक्रोळीमध्ये सांस्कृतिक व्यासपीठ तयार व्हावं। लोक सांस्कृतिक विषय निघाला की दादरवरून सरळ ठाण्यात जातात आणि ठाण्यावरून सरळ डोंबिवलीत जातात, पण आज आम्हाला असं वाटतं की विक्रोळीमध्ये सुद्धा दलित साहित्य आहे, बाकीचे पत्रकार मंडळी आहेत, त्यामुळे इथे साहित्यिक चांगल्या पद्धतीने राहत आहेत। आज त्यांच्याकडनं प्रेमानंद गजबीसारखे पत्रकार आहेत ज्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत, वामन ओवाळसारखे साहित्यिक आहेत ज्यांना मोठमोठे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत, पण अशा पद्धतीचं आजपर्यंत एक सुद्धा व्यासपीठ इथे उपलब्ध नव्हतं गेल्या अनेक वर्षापासून, आणि त्याला कुठेतरी चालना मिळावी आणि सर्व तरुणांनी मिळून एक मला आनंदाची गोष्ट अशी वाटते इथे की आम्ही विक्रोळीकर या संस्थेमध्ये सर्व पक्षाचे लोक काम करत आहेत। इथे कुठलाही पक्षाचा झेंडा आम्ही घेऊन वर गेलेलो नाही आहोत। हा सर्व पक्षातील